कोकणातल्या गावामधल्या छोट्याशा वाडीत आम्हाला सापडला एकदम कूल कॅफे, जिथे परदेशी नाही तर अस्सल पारंपरिक कोकणी पदार्थ मिळतात। घास चावताना आपोआप डोळे बंद झाले ना, समजायचं सध्या तर इथे आंबा महोत्सव चालू आहे। गोव्यातले कॅफे विसरायला लावणारा आपल्या मातीतला इको फ्रेंडली कॅफे। त्याचबरोबर आम्हाला सापडला सिंधुदुर्ग जिल्ह्यातला असा समुद्र किनारा जिथे असंख्य सीगल पक्षी होते। हा थोडा आड वाटेला असल्यामुळे फार लोकांना माहित नसलेला समुद्र किनारा आहे, जिथे बॅकवॉटर सुद्धा आहे। नक्की अनुभव घ्यावा अशी दोन्ही ठिकाणं सगळी माहिती सांगणारे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आम्ही राहत होतो सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आचरा या छोट्याशा सुंदर गावात। तर उठल्या उठल्या आम्ही आचऱ्याच्या बीच वरती आलोय आणि मला ना असं सकाळच्या वेळी बीच वर यायला खूप जास्त आवडतं। तर इतकं मस्त असं कोवळं ऊन असतं आणि उठल्या उठल्या जो समुद्राचा आवाज आहे ना, आहा, म्हणजे असं शांत निवांत झाल्यासारखं वाटतं। म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही सुट्टीसाठी आला आहात असा तो एक फील येतो। मस्त आहे आचराचा बीच एकदम। एकतर खूप असा लांब पसरलेला आहे, थोडीशी भूक लागायला लागली, पण मला असं वाटतंय की जरा छान फेरफटका मारूयात, चालूयात आणि मग ब्रेकफास्टला जाऊया। ओहोटी असल्यामुळे पाणी बरंच आत गेलं होतं, पण उन्हामुळे पांढरी शुभ्र रेती चांगलीच चमकत होती। नमस्कार मंडळी, सुकीर्तजी चॅनलवर तुमचा स्वागत असा। बाकी मालवणी बोलायला मी बोलवतो लोकांना। तर माझ्यासोबत आहे कोकणातलीच रेड सॉइल गर्ल पूर्वा पंडित आणि ह्यूज आर्मस्ट्रॉंग भुजबळ विशाल भुजबळ। पूर्वा आणि विशाल सोबत मी आचऱ्यामधलं जांभडुल बेट, कांदळवन सफारी, लाईट हाऊस याचा वेगळा व्हिडिओ केलाय। बघायचा राहिला असेल तर नक्की बघा। भरून आलेलं आहे मला, म्हणजे इतक्या वेगळ्या आणि युनिक पद्धतीने आम्ही तुम्हाला सांगतो की लाईक करा आणि सबस्क्राईब करा। तर पहिल्यांदाच हे आयुष्यात कोणीतरी केलं असेल की मातीवरती लिहून, नाही का? तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा। चालल्यानंतर चांगलीच भूक लागली होती, त्यामुळे नाश्त्यासाठी आचरा गावात गेलो। मागच्या वेळी आचऱ्याच्या खूप जुन्या आनंद भवन मध्ये खाल्लं होतं। यावेळी वेगळ्या ठिकाणी जायचं होतं, त्यासाठी आम्ही गेलो प्रसाद या हॉटेलमध्ये, जे आचऱ्याच्या मुख्य चौकातच आहे। हे सुद्धा आनंद भवन सारखंच खूप जुनं आणि प्रसिद्ध हॉटेल आहे। नाश्तो असा असा काय असा सगळं असा हाय, गावन वगैरे दिसतंय, बाक वगैरे एकदम। खाण्याचा मला तर वाटतं ही बाक असं छान वाटत नाही। या लोकांनी असं का नंतर आता सगळीकडे त्या टिपिकल प्लास्टिकच्या खुर्च्या आणि काय काय खायला। असा मिसळ आहे, उसळ आहे, कटवाड आहे, आंबोळी आहे, घावणे आहेत, कांदा पोहे आहेत, कुर्मापुरी आहे, मिरची सांबार आहे. मी कुर्मापुरी। उसळ पाव ऑल टाइम मी आंबोळी पॅकेट. मग एक आंबोळी द्या, पुरी खावीशी वाटते मला, कुर्मापुरी। एक कुर्मापुरी द्या आणि एक आपला स्टेपल कटवडा. कटवाडा। मिसळ आहे? हो, मिसळ आहे. मग एक मिसळ द्या। काका थोडस फॅन कमी करा, थोडं ऑटोमॅटिक आहे. ऑटोमॅटिक असा असोत असा दे, ऑटोमॅटिक म्हणजे काय? तेवढाच चालतो तो, हे बंद किंवा चालू असं? रेग्युलेटर नाही। आंबोळ्या 2 दिल्यात बरं का। तर आलेला आहे पुरी भाजी आणि काय हे आंबोळी। आंबोळी पुऱ्या गार आहेत, मग करून ठेवल्यावर काय वाटतायत मला। म्हणजे जर असा हिरमोड झालेला आहे, अशा गरम गरम पुऱ्या असतील। अरे, मिसळ सुद्धा आलेली आहे। पण चव बघा कशी आहे चव ती कशी पहिली. बघूया। हा कटवाडा, Thank हा you. उसळ पाव। तर पण पटापट एक एक गोष्ट खाऊन, हे काय मिसळ, हा मिसळ इंटरेस्टिंग दिसते। पटकन खाऊन बघूयात। पहिली पुरी भाजी। मला पुरी भाजी बघितल्यावर असं, मी प्रत्येक गावामध्ये जाऊन पुरी भाजी खातोच, मला लय आवडते पुरी हे भाजी। कुर्मा येणार आहे, कुर्मा आहे, कुर्मा। त्यामुळे त्याच्यामध्ये फ्लॉवर सुद्धा आहे, मटार आहे। भाजी चव गावरान छान आहे, म्हणजे मसाला वगैरे। पुरी गार असल्यामुळे एवढं खास नाही वाटत आहे। आणि आता आंबोळी खाऊन बघूया। आंबोळी पण ओके, आता थोडी कच्ची आहे त्यामुळे ओके। चटणी छान आहे खोबऱ्याची। आता मिसळ बघूया आपण। अरे मटार उसळच आहे। मिसळ काय भारी आहे राव, कारण ठीक आहे, रस्सा जो आहे तो जाड आहे आणि फरसाण आणण्याच्या मध्ये मजा येते। भाई तू कटवाडा ट्राय कर, कटवाडा फॅन। मस्त तिखट आहे.
तिखट आहे, आणि छान आहे, म्हणजे मला आवडला. आवडला मस्त आहे, मस्त. छान. Spice up आहे जरा. मला सगळ्यात जास्त मिसळ आवडली, पण इथे आला असेल तर एकदा याला अजिबात हरकत नाही. आम्ही राहत होतो आचऱ्यामधल्या कमल व्हिला या होमस्टे मध्ये, जो बजेट होमस्टे. हा 3 BHK बंगला आहे, ज्याचा प्रायव्हेट स्विमिंग पूल सुद्धा आहे, ज्यामध्ये 10 ते 12 लोक आरामात राहू शकतात. तसा बेसिक स्टे, पण बजेट ऑप्शन हवा असेल तर बरं आहे. दुपारी जेवणासाठी आम्ही गेलो प्रसिद्ध रामेश्वर मंदिराजवळच्या एका छोट्याशा वाडीतल्या सुंदर कॅफेमध्ये. हो, कोकणातल्या गावातला अस्सल मातीतला हा आहे सुरंगी कॅफे. इथे प्रवेश केला आणि वेडच लागलं. आजपर्यंत गोवा, केरळ, अगदी देशाबाहेरचे एकदम कूल वाइब्स असणारे खूप सारे कॅफे बघितलेत, पण याची गंमतच वेगळी होती. प्रवेश करताना सारवलेल्या जमिनीवरची सुंदर रांगोळी, त्याच्या आजूबाजूला फुलझाडं, छोट्याशा घरातलं अंगण सजवावं, अगदी तसंच. आत जाताना चप्पल बाहेर ठेवून आत जायचं. आधुनिक महागड्या कॅफेचं इंटिरियर सुद्धा फिकं पडेल असा यांचा अँबियन्स. कोकणामध्ये माडाचं झाड खूप आहे, तर माडा झाडापासून झावळ्या बनवल्या जातात. त्यासाठी आम्ही इथल्या माडांच्या झावळ्यांचा, इथल्या नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून याचा डिझाईन आम्ही केलेलं आहे. हे कॅफे चालवलं जातं रामेश्वर मंदिराचे पुजारी कपिल गुरव यांच्या मार्फत. स्वयंपाक सुद्धा त्यांची पत्नीच करते, ज्यामध्ये दुर्मिळ होत चाललेले पारंपरिक कोकणी पदार्थ असतात. दुपारच्या उन्हात सुद्धा एक प्रकारची शांतता आणि थंडावा या कॅफेत मिळाला. रंगसंगती अशी की डोळ्यांनाही एकदम छान वाटत होतं. मला असं वाटलं की हे आहे खऱ्या अर्थाने आपल्या मातीतलं कूल कॅफे. हो, आपल्या मातीतलंच. कारण स्वयंपाकासाठी आणि जेवणासाठी इथे मातीचीच भांडी वापरली जातात. स्वयंपाक चुलीवरच केला जातो. म्हणजे आमच्याकडे देवळाकडे माणसं यायची ना, गायक वगैरे, त्यांची आमच्या घरी सोय व्हायची अगोदर. पूर्वी म्हणजे आजीनी होती त्या काळात, ते घरी त्यांचे जेवण वगैरे सगळं असायचे उठबस. ते आता तसं शक्य होत नाही, त्याच्यामुळे इकडे मग लोकांना इकडे शिफ्ट करतो. रामेश्वर मंदिराजवळ असल्यामुळे इथे व्हेजिटेरियन पदार्थच मिळतात. दुपारच्या वेळी केळीच्या पानावर मिळणारी थाळी असते, त्यातला एक एक पदार्थ तयार होत होता. प्रत्येक ऋतुमान जे असतं या ठिकाणचं, त्या प्रत्येक ऋतुमानामध्ये वेगळी पिकं येतात, त्यामध्ये वेगळ्या भाज्या वेगळ्या असतात. या ठिकाणी आंबा येतो, कोकणचा जो सुप्रसिद्ध देवगड हापूस आहे किंवा हापूस आंबा आहे, किंवा अजून जे छोट्या बिटक्या म्हणतात त्या आहेत, त्याचा आपण रायता करतो. वालीची भाजी असेल, मुळ्याची भाजी असेल, मोहरीची भाजी असेल, तर अशा करताना आम्ही नंतर इथला जो कणगी आहे, जे कंदमुळ आहे इथलं, त्याच्यापासून आम्ही बटाटे वडे बनवतो, कंदमुळाचे, कणगीचे. अशा आम्ही काही भोपळ्याचा आमचा हलवा असतो. इथली गावात आपले काय जे काही पिकतं ते आपण लोकांना खायला घालायचं असं. म्हणजे शहरी लोकांना कसं मिळत नाही ना ते. एक महत्वाची गोष्ट म्हणजे इथे जेवायचं असेल तर 1 ते 2 दिवस आधी ऑर्डर द्यावी लागते. हे वॉक इन रेस्टॉरंट नाहीये, त्यामुळे गुरव यांचा नंबर देतोय, तुम्ही फोन करून आधी बुकिंग करू शकता. आजचा बेत तर जबरदस्तच होता. आज सुरंगीच्या थाळीमध्ये होतं फणसाची भाजी, घेवड्याची भाजी, ओल्या काजूची उसळ, चवळीची उसळ, भाकरीचे 3 प्रकार, ज्यामध्ये नाचणीची सुद्धा होती, कोथिंबीर वडी, फणसाची काप, पुऱ्या, थेट आमरस, उकडीचा मोदक, तांदळाची खीर, सोलकढी, कैरीची कढी, भात आणि कुळथीचं पिठलं. तर आचरा गावातल्या अतिशय रूटेड आणि इंटरेस्टिंग कॅफेमध्ये अस्सल कोकणी जेवायला आपण आलेलो आहोत. तुम्हाला वाटेल की अचानक पूर्वा आणि विशाल गायब कुठे झाले, तर झालं असं की 1.5 महिन्यापूर्वी आम्ही इथे आलो होतो पूर्वा आणि विशाल सोबत. शूट केलं प्रॉपर सगळं, आणि सगळ्या शूटच्या ज्या फाईल्स आहेत त्या करप्ट झाल्या. तुम्ही म्हणाल की अरे करप्ट झाल्या तरी हसतोयस का? त्याचं कारण असं आहे की त्या निमित्ताने परत एकदा जेवायला यायची संधी मला मिळाली, त्यामुळे मला आनंदच झालेला आहे. जेव्हा मागच्या वेळी मी विशाल आणि पूर्वासोबत आलो होतो, तेव्हा दुपारी जेवणामध्ये सुरणाची कापं होती आणि गोडामध्ये भोपळ्याचा हलवा होता आणि मोदक होते. त्या सीझन प्रमाणे इथे पदार्थ बदलतात, ही सुद्धा आणखी यांची एक खासियत आहे. तर ही जी काजूची उसळ आहे ती, आणि त्याच्यामध्ये शेवगा आहे. इंटरेस्टिंग. जनरली काजूची उसळमध्ये फक्त काजू असतो आणि चावून 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 काजू कंटाळा येतो, इतका चावावा लागतो, पण यात छान रस्सा आहे. सुरेख चव, खोबऱ्याची चव, आणि शेवग्यामुळे त्याला एक वेगळा फ्लेवर पण आलाय काजू सोबत. आता ही नाचणीची भाकरी आहे, यासोबत ही चवळीची भाजी, चवळीची उसळ सुद्धा सुरेख, फणसाची भाजी आहे. इथे सीझन प्रमाणे जेवण असतं. आता फणस आणि आंब्याचा सीझन असल्यामुळे त्या पद्धतीची भाजी, आणि गोळामध्ये सुद्धा आमरस, पुरी.
सगळ्यात छान गोष्ट म्हणजे प्रत्येक भाजीचा स्वाद त्याने तसाच ठेवलाय. बऱ्याच वेळा मसाला आणि खोबऱ्यामुळे भाजीची चवच मुळे राहत नाही, तसं अजिबात नाहीये. तुम्ही म्हणाल की अरे चवळी खातोयस, नंतर फणस खातोयस, अजून इकडे जा ना. तर इकडे गेलो की इकडे येणं शक्य होणार नाहीये, म्हणून मी तिकडे जात नाहीये. ही आहे आळूची वडी, अतिशय खुसखुशीत आणि सुरेख. काय खाऊ आणि काय नको असं होतंय. तर फणसाची कापं खातो. यावरचा मसाला अप्रतिम आहे. याचं टेक्स्चर फणसाचं आहे ना, जे तंतू 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 असं असतं. आणि गंमत सगळी मसाल्यांची. आहा. आता आपण उकडीचा मोदक खाऊ, कारण उकडीचा मोदक इथला मला खूप जास्त आवडला होता. आज बघूया. मी 12 गावचे मोदक खाल्लेला माणूस आहे, त्यामुळे उकडीचा मोदक आपले स्टँडर्डले आहेत. हा इतका भारी मोदक. आणि याची खास गोष्ट म्हणजे तो तांदळाची जी पिठी आहे ना, त्याला एक प्रकारचा सुवास आहे. तो सुवास जो आहे ना, तो हा तांदळाला एक असतो, पण माहित नाही त्यांनी त्यात घातलं. आपण त्यांना विचारूयात. पण म्हणजे मला सारणापेक्षा तांदळाची पिठी जास्त आवडली. त्यात तो सुवास खूप गंमत आहे त्यामध्ये. सोलकढी पण बघू आपण. अस्सल ताज्या खोबऱ्याच्या दुधाची चव, अजिबात मिरची आणि बाकी गोष्टींचा मारा नाही. आणि ही कैरीची कढी आयुष्यात पहिल्यांदा पितोय. अरे काय लागेल भाताबरोबर. त्याला फोडणी दिली त्याने तुपाची. त्यात पण नारळाचं दूधच असतं आणि कैरी घालतात. किंचित आंबटसर कैरीचा स्वाद आहे. सुरेख. मी सोलकढी विसरीन या लेवलला ही कैरीची कढी, आणि ही कुठेच मिळत नाही. खूप रेअर कोकणी पदार्थ इथे आहेत. परत कुळीत पिठलं आहे, भातावर त्यांनी कुळीत पिठलं दिलेलं आहे. कुळीत पिठलं प्रचंड आवडतं. हा सुद्धा दुर्मिळ पदार्थ जो कुठे मिळत नाही. चव आणि सात्विकता जसं कॉम्बिनेशन म्हणजे कुळीत पिठलं असं मला वाटतं. आणि फारच सुरेख हे कुळीत पिठलं, फार जबरदस्त. आज माझं कन्फ्युजन होतंय काय खाऊ आणि काय नको. आता ही तांदळाची खीर. हलकासा बेदाणा चावला गेलाय आणि तांदळाच्या खीरीत जेव्हा बेदाणा येतो, क्या बात आहे. आणि हलकी त्याला सुद्धा वेलचीची चव आहे. सुरेख. प्रत्येक गोड पदार्थ अप्रतिम. आणि आता ऑफकोर्स पुरी आणि आमरस बोलल्यावर आता काय बोलायचं. म्हणजे छान वाटतंय मला. खरं तर सोनी कंपनीला कृतज्ञता. त्यांनी फाईल्स आमच्या करप्ट केल्या, त्यामुळे परत आमरस खाण्याचा इथे योग आला. तर आमरस, आणि असं दाट आमरस आहे. घास चावताना आपोआप डोळे बंद झाले ना, समजायचं सुरेख. सगळे पदार्थ अप्रतिम, जेवण अप्रतिम. आणि असे पदार्थ की जे सहसा आपल्याला मिळत नाहीत, रेस्टॉरंटमध्ये मिळत नाहीत किंवा कुठेही मिळत नाहीत. कुळीत पिठलं असेल, काजूची जी उसळ आहे ती पण शेवगा घातलेली असेल, किंवा कैरीची कढी असेल, आणि मोदक असेल. सगळे पदार्थ अस्सल आणि अप्रतिम. मला आता जेवू दे, मग बाकीचं पण नंतर बोलूया. तुडुंब जेवल्यानंतर फोटो काढण्यासाठी तिथल्या आराम खुर्चीत बसलो तर थेट ब्रह्मानंदी टाळीच लागली. दुपारची जोरदार झोप काढल्यामुळे संध्याकाळी उशीर झाला आणि धावत पळत आम्ही पोचलो फारसा माहित नसलेला मुणगे समुद्र किनारा, जो आचऱ्यापासून अर्धा ते पाऊण तासाच्या अंतरावरती आहे. तिथे जाऊन बघतो तर काय असंख्य सीगल पक्षी किनाऱ्यावर निवांत बसले होते. त्यांना बघण्यासाठी पळत गेलो. आचरा जो आहे तो संध्याकाळी खूप जास्त गजबजलेला असतो, गर्दी असते, आणि इथे कोणीच नसतं. त्यामुळे संध्याकाळी आम्ही इथे आलो. आणि भारी गोष्ट म्हणजे केवढे इथे सीगल्स आलेत आणि ते बघायला मिळाले. आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे हे बॅकवॉटर आहे का काय मला माहित नाही, पण इथून जे कमाल दिसतंय हे असे सीगल्स उडतायत, नारळाची झाडं, आणि हे बॅकवॉटर, इथे पाणी आणि इकडे समोर समुद्र. कमाल आहे. थोडा रस्ता आडवाटेला आहे. ऐशपत केवढे सीगल्स उडले, जबरदस्त. मुणगे समुद्र किनाऱ्यावर जिकडे बघतो तिकडे सीगल पक्षी होते आणि ते उडल्यावर लईच सिनेमॅटिक दिसत होतं. त्यामुळे आमच्या कॅमेरामॅनला सुद्धा एकदम सैराटची हुक्की आली. पण काय, माझ्यासोबत माझी आर्ची म्हणजे माझी उर्मी नव्हती हो. पण तरी सुद्धा मी एकट्यानेच उडायचा प्रयत्न केला. 2-4 घिरट्या घातल्यावर एकच गोष्ट झाली, ती म्हणजे दम लागला. त्यामुळे किती उडलो तरी आपले पाय मातीतच. आपण म्हणजे एकदम डाऊन टू अर्थ माणूस, अशी मीच माझी समजूत घालून घेतली. पण काय, या उडण्यात सनसेट नको चुकायला, म्हणून जरा निवांत जाऊन बसलो.
अनुकूल वातावरण असल्यामुळे काही कविता किंवा काही तत्वज्ञान सुचतंय का म्हणून डोक्याला लई ताण दिला, तर फार ताणामुळे डोक्यात नाही तर पोटात गुडगुड झालं आणि भूक लागली आहे अशी जाणीव झाली. दुपारचं सगळं जिरलं होतं, त्यामुळे संध्याकाळी परत एकदा सुरंगी कॅफेतच गेलो. बरं, एक गोष्ट स्पष्ट करतो, हा अजिबात पेड व्हिडिओ नाही. ही जागा मला मनापासून आवडली म्हणून तुम्हाला रेकमेंड करतो. तर भाऊ, इथलं वातावरणच वेगळं होतं. रात्री दिव्यांच्या प्रकाशात उजळलेलं सुरंगी लईच भारी दिसत होतं. म्हणजे न जेवता नुसते गप्पांचे कट्टे टाकावेत असं वातावरण. दुपारी भरपूर जेवलो, त्यामुळे संध्याकाळी साधंच आणि कमी जेवू असं म्हणत फक्त थालीपीठ आणि सोलकढी भात एवढीच ऑर्डर दिली होती. पण काय साधं म्हणत म्हणत 5 थालीपीठं मारली. आणि मला असं वाटतं की आलात तर दुपारी पण जेवायला पाहिजे आणि रात्री पण जेवायला पाहिजे. रात्रीचा माहोलच कम्प्लिटली वेगळा वेगळा आहे इथे. आणि बाय द वे, पूर्वाचं पेज आहे. ट्रंक नावाचा आमचा जो ब्रँड आहे त्याच्या थ्रू आम्ही आर्ट डिरेक्शन आणि स्पेस डिझायनिंग दोन्ही करतो. राईट. मी म्हटलं तसं की जे आपला स्टुडिओ आहे उर्मिलाचा, जर तुम्ही बघितला असेल, तो आमचा पूर्ण स्टुडिओ पूर्वानी केलाय. त्यामुळे पूर्वा मी नक्कीच 100% तुम्हाला रेकमेंड करेन. आणि विशाल जो आहे ते आमचे माळीदादा आहेत असं म्हणता येईल, कारण आमच्या छान जी झाडं आहेत ते पूर्णपणे त्याचा अभ्यास आहे स्वतः विशालचा. ह्यूज आर्मस्ट्रॉंग हे त्याचं पेज आहे आणि त्यातनं तो अप्रतिम टेरेस गार्डन डिझाईन करत असतो. मी हे खूप जवळचे माझे छान मित्रमैत्रिणी आहेत, त्यामुळे मी त्यांना नक्कीच तुम्हाला मनापासून रेकमेंड करू शकतो. खऱ्या अर्थाने रूटेड आणि वेगळ्या पद्धतीने तुम्ही मला कोकण दाखवलात. थँक्यू. पुढे आपण आता परत देवगडला जाणार आहोत आणि देवगडच्या काही गोष्टी एक्सप्लोर करणार आहोत. थँक्यू. तुम्ही खूप छान प्रतिसाद देताय. परत भेटूयात. तोपर्यंत हॅपी जर्नी.